झेनझीने या सरकारच्या झिंजा उपटल्या. राज ठाकरे यांची जोरदार टीका. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली. दादरमध्ये वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचे आयोजन केले. त्याची जोरदार तयारी सुरू होती. मोठ्या प्रमाणात लोक या सभेत दाखल झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलंय, तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलंय त्याचा उत्साह साजरा करायचा म्हणून तुम्ही सर्वजण इथे हा विजय साजरा करण्यासाठी जमलेले आहात. या देशातील झेनझीनी या सरकारच्या झिंजा कशा उपटल्या हे आपल्याला या आंदोलनातून कळले आहे. मी इथे आज एक महत्त्वाची गोष्ट नमूद करतो. आज नीटच्या परीक्षा पेपरफुटीचे झालेले सर्व आंदोलन आणि त्यानंतर आपल्या देशभरात बसलेल्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी त्यांची आता नावे वाचून दाखवणार आहे. यावेळी राज ठाकरे आणि काही विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली आणि यावेळी त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांची नावे वाचली. हे विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यातील होते. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की नीट पेपरफुटीनंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे होती. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, तुमच्या आंदोलनाला यश आलं आणि हा उत्साह आपण सर्वजण साजरा करूच, पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिटे मौन धारण करून शांत उभे राहू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या जल्लोष सभेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी जमा झालेले होते आणि नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यासाठी या सभेचे मोर्चाचे आयोजन केले होते. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले झेनझी हे सरकारच्या झिंजा कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की हा नीटच्या परीक्षा पेपरफुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगड़े गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणु मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतीन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, बेंटी यनाथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपरफुटीनंतर आत्महत्या केल्या. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.